घ्या, कंकण सोडा, ज्याकडे त्या दोन्ही व्हिडिओ कंकण ठेवा. त्रिकोणी पान, डबल मन द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान. मी आज नाव घेतो, ऐका देऊन का. उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली, उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली, शुभमरावांना जन्म देणारी धनगाची माऊली. ही तुळजापूरची भवानी माता, तुळजापूरची भवानी माता, तुळजापूर सोडून या ठिकाणी तुळजापूर सोडून कशाच्या नादावर आल्या. कडाकण्याच्या पोळ्याच्या म्हणतोय गोंधळी महाराज. या कडाकण्या एखाद्या पिकलेल्या केळाच्या आल्या. ही घाई कुणाची चालल्या सारखा कडाकण्या काढा. गोंधळी महाराज हा देवट्या मामा कडाकण्याकडे का बघतो. गोंधळी महाराज हा देवट्या मामा कडाकण्याकडे का बघतो. कच्च्या येते असेल तर हागवा लागेल. म्हणजे भाजल्यात का नाही म्हणते गोंधळी महाराज. आज काय देवटा बघतोय बघा देवट्या तुमच्याकडे. तुला आता येऊन देत नाही इकडं. गोंधळी महाराज असं काय देवट्याला वाईट मंगळा बोलू नका. आरती काय बाबा घरी डोकं आहे मी. अहो लेकराला म्हणायचं गोंधळी महाराज देवट्या मामा कसा हाकतोय बघा. हसतोय म्हणायचे गोंधळी महाराज. देवट्या कसा बसला देवावानी. येता का नाही असं काय त्याला वाईट मंगळ बोलू नका. ह्या ठिकाणी जगदंबेचा गोंधळ मांडला. गोंधळ मांडलेला आहे. असे गोंधळ कोणी घातले हे सुद्धा सांगितलं पाहिजे. गोंधळी महाराज गोंधळ कोणी घातला. परशुरामाने गोंधळ घातला. भक्तीला गेलेले होते. रामपुरपणी सुद्धा गोंधळ घातला आहे. भक्तीला गेलतो बाबा. तुकोबारायाने सुद्धा गोंधळ घातला. तिथे देखील देव भक्तीला गेलेले होते. छत्रपती शिवाजीराजाने सुद्धा गोंधळ घातलेला आहे. गोंधळ घातलेला. यावेळेला भवानी मातेला तलवार दिली. तलवार दिली. गोंधळी महाराज अशी गोंधळ देवाधिकाने घातले. देवाधिकाने घातले. झालं संकट दूर झालेला. पण आपण मानवासून सुद्धा गोंधळ घालतो. हा घालतो. तू कधी घालतो. काय मंजित घालत्या. ती ब्राह्मणाच्या काय लग्न कार्यात घालत्या. काय राहिलं सैल्याला बापड्या कांत घालत्या. गोंधळ व्हायला लागला म्हणजे गोंधळी महाराज. असा तर गोंधळ जर नाही घातला तर काय होतं. सगळ्या प्रपंचाचा गोंधळ होतो. चहा पाण्यात तर लय गोंधळ. नवरा बायकोचा गोंधळ होतो. पोराबाळांचं तर लय कल्लोळ बाबा. त्याच्यापेक्षा मोठा गोंधळ म्हणजे सासू वासुनाचा असतो. हे कसं कसं हा